ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा एकीकडे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तपास सुरू आहे आणि दुसरीकडे राजकारण मोठ्या जोमामध्ये सुरू आहे। या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून नाशिकमध्ये शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता। त्यावेळी संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री आणि भाजपच्या आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहेत। त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील हा शिवसेनेचा शहर प्रमुख होता अशा स्वरूपाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत माजी मंत्री बबनराव घोलप। नाना, ललित पाटील हा शहराध्यक्ष होता, शहर प्रमुख होता आणि म्हणून त्याच्यावर कारवाई झाली नाही अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे। नाही, गृहमंत्र्यांना काहीतरी कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे। शहर प्रमुख आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं पद आहे। संपूर्ण महानगराची जबाबदारी सांभाळणार ते पद आहे। त्याच्यामुळे तो नव्यानंच शिवसेनेत प्रवेश केला होता। त्याने तो RPIचा अध्यक्ष होता युवकचा। त्याच्यानंतर त्याने शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर तो काही महिनेच शिवसेनेमध्ये राहिला। त्याच्यानंतर तो परागंदा झालेला आहे। त्याच्यामुळे त्याचा आणि शिवसेनेच्या कुठल्याही पदाशी कधी काही संबंध नव्हता आणि नाही। आणि त्याच्यावर विश्वास एवढ्यासाठी होता की तो काहीतरी बोकडाचा धंदा करत होता। इथून ते विमानानं बोकड वगैरे वाहने हा त्याचा व्यवसाय असल्यामुळे हा एक व्यावसायिक शिवसेनेत येतो अशा भावनेने आमच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी त्याला शिवसेनेत प्रवेश दिला होता। परंतु जसं जसं त्याच्याबद्दल माहिती मिळायला लागली त्यापर्यंत तो शिवसेनेमध्ये यायचंही बंद झालं होतं आणि तो कुठल्याही पदावर नव्हता। ही गोष्ट खरी आहे। पण तो पदावर होता आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणूनच त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। 14 दिवस पोलीस कस्टडीमध्ये असताना तो रुग्णालयामध्ये राहिला आणि त्याची साधी चौकशी पण केली नाही असे गंभीर आरोप गृहमंत्र्यांनी केलेले आहेत। उद्धव साहेबांना काही आठवत नसेल कारण उद्धव साहेबांच्या विचाराच्या पलीकडचा हा विषय आहे। त्याच्यामुळे आरोप करायला ठीक आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की उद्धव साहेब अशा गोष्टींना कधीच पाठीशी घालत नाही कोणाच्याही। म्हणजे मी जरी उद्या एखादी चूक केली तरी ते मला पाठीशी घालणार नाही, हा त्यांचा स्वभाव आहे, तो मला माहीत आहे। आणि ह्या ज्या काही आरोप आहे हे जे माहिती पुरवतात त्यांनी जरा व्यवस्थित माहिती पुरवली पाहिजे। कारण एवढं मोठं पद आहे, उपमुख्यमंत्री पद आहे, आम्हालाही असू येतं ना की हे चुकीची माहिती देत आहे, चांगली माहिती देत नाही। तर माझी त्यांना सल्ला राहील की जी कारवाई करायची, जो दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई करा, पण खरी माहिती घ्या, खोटी माहिती घेऊ नका। त्याने तुमचाही गैरसमज होतो आणि आमचा तुमच्याबद्दल गैरसमज होतो। पण जर त्याच्याकडे कुठलं पद नव्हतं तर तो एवढ्या नेत्यांच्या जवळ कसा गेलेला होता? म्हणजे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे फोटो, पालकमंत्र्यांसोबतचे फोटो, इव्हन तुमच्या सोबतचे देखील त्याचे फोटो आहेत। माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रवेश केलेला नाहीये, तो प्रवेश आधीच झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला जोडलं जाते। फक्त उद्धव साहेबांचा फोटो आहे, त्यांनी प्रवेश केला ही गोष्ट खरी आहे। त्याच्यामध्ये सगळे दिसत आहेत, खासदार दिसत आहेत। खासदारनी उलट त्याला लायसन काढायचं, विमानाचं वाहतुकीचा परवाना पाहिजे, त्याच्यासाठी मदतही केलेली आहे। तो काही विषय नाही। प्रश्न असा आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तो काही शिवसेनेत नव्हता, त्याच्या आधीच त्यांनी प्रवेश केला होता आणि ते मुख्यमंत्री होण्याच्या कार्यकाळात तो शिवसेनेत नव्हता, पण तो परागंदा पण होता कारण कोविडच्या काळामध्ये तो नव्हताच इथे। गृहमंत्र्यांनी अशा स्वरूपाची माहिती देणं हे तुम्हाला किती गंभीर वाटतं? तुम्ही ह्या संपूर्ण वक्तव्याकडे कसं बघता? नाही, मी पण एक जबाबदारी व्यक्ती आहे शिवसेनेचा, त्याच्यामुळे मला खरी माहिती देणं, मग ती कोणाच्याही बाबतीत असली, कशाही बाबतीत असली, तर ती मला जबाबदारी वाटते, मला ती दिली पाहिजे। तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवाय त्या खात्याचे मंत्री आहे, त्यांना जी माहिती पुरवली त्याची पहिल्यांदा खातर जमा करून घ्यावी आणि मगच लोकांपुढे गेलं पाहिजे किंवा मीडियापुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळे गैरसमज होण्याची फार शक्यता असते। ललित पाटील निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होता 2017ची। आपण त्याला तिकीट दिलं होतं का निवडणूक लढवण्यासाठी किंवा त्याच्या कुठल्या कुटुंबियांना निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं का? तो निवडणूक लढला होता का? त्याची शिवसेनेमधली कारकीर्द कशी होती? त्याची शिवसेनेची कारकीर्द फक्त एक शिवसैनिक म्हणून होता, तो इच्छुक उमेदवार सुद्धा नव्हता। उत्साही होता, बाबासाहेबांबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल त्याला आदर होता आणि त्याच्यामुळे तो होल्डिंग लावणे, वाढदिवसाला होल्डिंग लावणे वगैरे एवढंच एक वर्षभराचा कालावधी तो शिवसेनेत होता। त्याच्यानंतर तो शिवसेनेत नव्हता, तो इथेही नव्हता आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती झाल्यामुळे आम्ही त्याला कोणी जवळ करीत नव्हतो। पण मग नेत्यांसोबतचे फोटो त्याचे का बरं एवढे होते? अनेक नेत्यांच्या जास्त जवळ जायचा तो? नाही, तो एकदाच फोटो झालेले आहेत सगळे काय जे व्हायचे ते प्रवेशाच्या वेळेस, कारण हे सगळे अजय बोरस्ते, विनायक पांडे, खासदार आणि उद्धव साहेब वगैरे सगळे एकत्र येऊन प्रवेश होतोच। कोणाचाही प्रवेश असला ते आम्ही सगळे बरोबर असतो आणि मग उद्धव साहेब असतात, त्याच्यामुळे त्या फोटोला थोडंसं ग्रेस येतो, परंतु त्याच्या बाबतीत मात्र तसं काही नाही। कुठल्या कालावधीमध्ये तो शिवसेनेमध्ये होता? म्हणजे प्रवेश कधी केला होता त्याने?
मला वाटतं 16-17चा 16व्या साली किंवा 17व्या साली असावा, मला नक्की आठवत नाही. परंतु मला इतकं नक्की माहिती आहे की त्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री नव्हते. हे आहेत शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप. त्यांचं म्हणणं आहे की ललित पाटील हा केवळ एक शिवसैनिक होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती चुकीची आहे. त्यामुळे गैरसमज जास्त प्रमाणामध्ये पसरवला जातोय. ज्यावेळेस ते माहिती देतात तर त्यांनी व्यवस्थित खातरजमा करून ही माहिती दिली पाहिजे, असा सल्ला त्यांनी गृहमंत्र्यांना दिलेला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.